हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला टॉपिक नंबर चालू आहे सेकंड. त्याचं नाव आहे डी सी मशीन्स. तर डी सी मशीन्स म्हणजे काय? जे मशीन्स डी सी सप्लायवर ऑपरेट होतात त्याला म्हणतो आपण डी सी मशीन्स, आणि जे मशीन्स ए सी सप्लायवर ऑपरेट होतात त्याला म्हणतो आपण ए सी मशीन्स. ठीक आहे, हे तर झालं बेसिक आपलं. तर जे जर आपल्याला आपण काय करू शकतो, डी सी टू ए सी पण करू शकतो आणि ए सी टू डी सी पण करू शकतो. ठीक आहे, त्यासाठी वेगवेगळे डिव्हाइस वापरू शकतो आपण. ठीक आहे, त्यांना आपण करू शकतो. जर तुम्हाला डी सी टू ए सी करायचं असेल तर तुम्ही रेक्टिफायरचे यूज करू शकताय, आणि जर तुम्हाला ए सी टू डी सी करायचं असेल तर तुम्ही इन्व्हर्टरचे यूज करू शकताय. ठीक आहे, तर हे झालं डी सी मशीन्सविषयी. आता डी सी मशीनचे पुढं टाईप्स पडतात, ते आपण बघूया. तर क्लासिफिकेशन ऑफ डी सी मशीन्स. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये दोन येतात, ते बोल्ड करून दाखवलेले आहेत: डी सी जनरेटर्स आणि डी सी मोटर्स. ठीक आहे, डी सी जनरेटर आणि डी सी मोटर हे डी सी मशीनचे दोन टाईप्स आहेत. आता डी सी जनरेटरचे पुढं तीन टाईप पडतात, ते आहेत शंट जनरेटर्स, सिरीज जनरेटर्स आणि कंपाऊंड जनरेटर्स. डी सी मोटरचे परत तीन टाईप पडतात, ते आहेत शंट मोटर, सिरीज मोटर आणि कंपाऊंड मोटर्स. ठीक आहे, हे सगळे टाईप्स आपण बघणार आहोत. फक्त आपण पहिल्यांदा आता सुरू करणार आहे काय, तर एलिमेंटरी डी सी जनरेटर म्हणजे काय पहिलं आपण हे बघणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे एलिमेंटरी अल्टरनेटर. ठीक आहे, डी सी जनरेटर म्हणजे काय, तर आता बघूया आपण. ॲन इलेक्ट्रिकल करंट वेदर डी सी ऑर ए सी इज नाव कॉमनली प्रोड्युस्ड बाय मीन्स ऑफ एन इलेक्ट्रिकल मशीन नोन एज जनरेटर. म्हणजे काय, डी सी किंवा ए सी करंट आहे, तो तुम्ही इलेक्ट्रिकल करंट आहे कुठला, डी सी किंवा ए सी आहे. ठीक आहे, हे दोनच टाईप आहे जगामध्ये, हे सोडून दुसरं कुठलं नाही आहे. तर हे कॉमनली आपण प्रोड्यूस करतो, तर कशानं, तर इलेक्ट्रिकल मशीन वापरून जे आहे, ज्याचं नाव आहे जनरेटर. जनरेटरचा यूज करून तुम्ही डी सी किंवा ए सी तयार करता. ठीक आहे, किंवा प्रोड्यूस करता म्हणू शकता. तर ह्याच्यामध्ये पुढं आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर ॲज ऑलरेडी मेन्शन्ड प्रिव्हियसली द ऑपरेशन ऑफ ऑल इलेक्ट्रिकल मशीन्स जनरेटर्स वेदर डी सी ऑर ए सी इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट when a conductor is moved in a magnetic field or a magnetic field is moved with respect to the conductor according to the Faraday's law of electromagnetic induction and electromotive force is set up in the conductor. हे तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितल्यावर कळालं की नाही माहीत नाही, पण ते तुम्हाला मराठीमध्ये करून सांगतो. तर काय, एक कंडक्टर घ्यायचा आणि त्याला दोन पोल्स आपण घेतो इकडं. ते तुम्हाला पुढे डायग्राममध्ये दाखवलं आहे, एक मिनटं दाखवतो ती डायग्राम. आता इथं बघू शकताय तुम्ही, हा मधला ए बी दाखवले तुम्हाला, तो कंडक्टर आहे. हे ब्लॅकमध्ये आहेत. सर्किट डायग्रामकडे बघू नका, सर्किट डायग्राममध्ये पहिला तुम्ही इकडे बघा. मोठ्यामध्ये जे दाखवले इकडं आहे, दाखवले तुम्हाला यन लिहिले ते आहे नॉर्थ पोल. ब्लॅकमध्ये जो रॉड तुम्हाला दिसतोय ते रॉड नाही, मॅग्नेट आहे. ठीक आहे, म्हणजे पोल्स आहे ते नॉर्थ पोल, आणि इकडं आहे ते साऊथ पोल. हे मॅग्नेट आहेत, नॉर्थ आणि साऊथचे मॅग्नेट आहेत. ठीक आहे, तर हे जे पोल्स आहेत, इकडे नॉर्थ असतो, इकडे साऊथ असतो. तर इथे आपण नॉर्थ पोल, इकडे साऊथ पोल घेतलेलं आहे. ठीक आहे, ह्या दोन मॅग्नेटच्या मध्ये आपल्याला काय दिसतं, ए बी दिसतं, ते आहे कंडक्टर. ठीक आहे, तर आपल्याला काय सांगितलं, फॅरेडेज लॉ. ठीक आहे, फॅरेडेज नावाच्या सायंटिस्टनं काय सांगितलं आहे, जर तुम्हाला करंट तयार करायचं असेल तर एक तर ह्या दोनच्या मध्ये कंडक्टर तुम्हाला फिरवायला लागेल. ठीक आहे, त्यावेळेला तुम्हाला काय मिळेल, इकडे सर्किट डायग्राम तुम्हाला दाखवली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल करंट मिळेल. ठीक आहे, तुम्ही कंडक्टर तर मूव्ह करायला पाहिजे. और काय सांगितलं आहे तुम्हाला, किंवा म्हणायचं म्हणजे त्याला, किंवा काय सांगितलं आहे की कंडक्टर आहे तसं ठेवा, आणि हे मॅग्नेटिक फील्ड आहेत ते काय करा, फिरवा तुम्ही. म्हणजे दोन्हीपैकी तुम्ही काही जरी फिरवला तरी तुम्हाला इकडे काय मिळणार आहे, तुम्हाला इलेक्ट्रिकल करंट मिळणार आहे. कसं ते तुम्हाला पुढं जाऊन सांगण्यात येणार आहे एलिमेंटरी अल्टरनेटरमध्ये. ठीक आहे, तर डी सी जनरेटरमध्ये आपल्याला फॅराडेजने काय सांगितलं, तर कंडक्टर आहे तो मॅग्नेटिक फील्ड आहे, तिकडे एक आहे, इकडे एक आहे, इकडे एक नॉर्थ पोल, इकडे साऊथ पोल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कंडक्टर तर फिरवा, किंवा कंडक्टर आहे तसं ठेवा, आणि मॅग्नेट जे आहेत नॉर्थ आणि साऊथ पोल जे तुम्हाला दाखवलेलं ते तर फिरवा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिकल करंट जो आहे तो इंड्यूस होईल. ठीक आहे, thus as long as there is relative motion between conductor and magnetic field a voltage will always be generated in the conductor. ज्यावेळेला तुम्ही हे कराल, काय म्हणतो आपण, एकतर कंडक्टर फिरवाल किंवा ते नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल आहेत हे दोन्ही फिरवा. असं केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे, रिलेटिव्ह मोशन बिटवीन कंडक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड होईल, आणि तुम्हाला कंडक्टरमध्ये व्होल्टेज निर्माण होईल, व्होल्टेज मिळेल. ठीक आहे,
हे तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला कळालंच असेल. आणि एकदा सांगतो, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐकला तरी कायमचं डोक्यात जाते. तर ह्याच्यामध्ये काय आहेत, मध्ये दाखवला आहे कंडक्टर. तो कंडक्टर गार 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 फिरवला तुम्ही तर तुम्हाला काय मिळणार आहे, इलेक्ट्रिकल करंट मिळणार आहे. ठीक आहे. किंवा काय करायचं आहे तुम्हाला, कंडक्टर आहे तसं कंडक्टर आहे तसं ठेवायचा. मगाशी कंडक्टर फिरवलेला आणि आता काय करायचं, कंडक्टर आहे तसं ठेवायचं. ही दुसरी टाईप, म्हणजे दोन्ही टाईपनं तुम्ही करू शकता. कंडक्टर आहे तसं ठेवला आणि हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते तुम्ही रोटेट करायचे. हे रोटेट करा किंवा ते रोटेट करा, कुठलं पण रोटेट केला की तुम्हाला रिलेटिव्ह मोशन तयार होणार कंडक्टर आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये. ठीक आहे. रिलेटिव्ह मोशन तयार झाल्यावर तुम्हाला काय मिळणार, व्होल्टेज मिळणार. ठीक आहे. तर हे झालं तुमचं काय म्हणतो आपण, डी सी जनरेटर म्हणजे काय हे सांगितलं, नेमकं ते काय काम करतं हे सांगितलं. आता एलिमेंटरी अल्टरनेटर हा जो तुम्हाला दाखवला आहे. आता ए सी जनरेटर्स आर नॉर्मली नोन एज अल्टरनेटर्स. ए सी जनरेटरलाच आपण अल्टरनेटर म्हणतो. द प्रायमरी नॉलेज ऑफ वर्किंग ऑफ अल्टरनेटर इज व्हेरी हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द वर्किंग ऑफ डी सी जनरेटर. म्हणजे तुम्हाला काय, डी सी जनरेटरचं जर तुम्हाला आता सांगितलं, डी सी जनरेटर आणि अल्टरनेटर हे जवळजवळ सेमच असतात, म्हणून तर त्यांना आपण नॉर्मली नॉन एज अल्टरनेटर पण म्हणतो ए सी जनरेटरला. ठीक आहे. ए सी जनरेटरला नॉर्मली आपण अल्टरनेटर म्हणतो, सेमच असतं फंक्शन त्याचं. ठीक आहे. द प्रायमरी नॉलेज ऑफ अल्टरनेटर इज व्हेरी हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग वर्किंग ऑफ डी सी जनरेटर. म्हणजे तुम्हाला अल्टरनेटर कसं काम करतो हे जर माहीत नसलं तर तुम्हाला डी सी जनरेटरचं काहीच कळणार नाही. त्यामुळे आपल्याला आता अल्टरनेटर शिकायचं आहे. ठीक आहे. लेटस देअरफॉर फर्स्ट स्टडी द वर्किंग ऑफ द एलिमेंटरी टू पोल अल्टरनेटर ॲज शोन इन फिगर 2.2. आता हा फिगर 2.2मध्ये दाखवला आहे. ह्याचं वर्किंग काय असतं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. तर तुम्हाला आता ह्याचं वर्किंग डिटेलमध्ये, हे तुम्हाला इकडं कसं होतं, नॉर्थ पोल साऊथ पोल कंडक्टर कसा फिरतो हे तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला काय सांगणार आहे, ही सर्किट डायग्राम कशी आहे ते सांगणार आहे. आणि ते म्हणजे कसं कनेक्टेड असतं, त्यामध्ये करंट कसा निर्माण होतो हे तुम्हाला सांगण्यात येणार आहे. ठीक आहे. हे ज्या पोझिशन्स आहेत हे नंतर आहे तुम्हाला. आधी पहिला बघूया कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला काय दिसतं, तर सिंगल टर्नर रेक्टँग्युलर कॉईल ए बी मेडअप ऑफ सम कंडक्टिव्ह मटेरियल कॉपर किंवा ॲल्युमिनियम. म्हणजे कंडक्टर आहे. आता तुम्हाला कंडक्टर दिसतं, मधलं जे आहे तुम्हाला रॉड, नॉर्थ पोल इकडे साऊथ पोलमध्ये जे दिसते तुम्हाला सर्किट डायग्राम लक्ष देऊन बघा, काय अवघड नाही याच्यामध्ये. ए बी दिसतं, हे कशापासून, कॉपर किंवा ॲल्युमिनियमपासून बनवलेलं असतं. ठीक आहे. दो कॉईल, आता पुढचं काय पॉईंट आहे तुम्हाला, पॉईंट डायरेक्ट मी असंच सांगतो तुम्हाला डायरेक्ट. द कॉईल नाहीतर डायरेक्टली तुम्हाला इथंच सांगतो. द कॉईल इज सो प्लेस्ड दॅट इट कॅन बी रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस ॲट अ कॉन्स्टंट स्पीड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड provided by north and south poles of the alternator. The coil is known as armature of the alternator. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, ही जी मधली कॉईल आहे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ही आपण गोल 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 फिरवतो एका युनिफॉर्म स्पीडला. नॉर्थ आणि साऊथ पोल आहे ते काय करतो आपण एका ठिकाणी ठेवलेलं असतं. ठीक आहे. ह्या कॉईललाच आपण काय म्हणतो, कंडक्टर म्हणतो किंवा आपण ह्याला आर्मेचर पण म्हणतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला R1 आणि R2 दिसतं. ठीक आहे. R1 आणि R2 दिसले काय, R1 आणि R2 हां दिसले असतील. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, स्लिप रिंग्स म्हणतो. स्लिप रिंग्स काय करतात, तर आर्मेचरला रोटेट करायचं काम करतात. ठीक आहे. आता आर्मेचर म्हणजे काय, मगाशी सांगितलं ही कॉईल. ठीक आहे. कॉईल म्हणजेच आर्मेचर. आणि हे स्लिप रिंगचं काम काय असतं, R1 आणि R2 जे स्लिप रिंग्स आहेत, दोन आहेत बघा, एका ठिकाणी R1 आहे एका ठिकाणी R2, आर्मेचरला रोटेट करायचं काम करतात. आता ह्याच्यामध्ये 2 कार्बन ब्रशेस असतात, B1 B2 पण तुम्हाला दिसत असेल. ह्याला आपण म्हणतो कार्बन ब्रशेस. प्रेस्ड अगेन्स्ट द स्लिप रिंग्स कलेक्ट द करंट इंड्युस्ड इन द कॉईल अँड कॅरी इट टू द एक्सटर्नल रेजिस्टर. हे काय करतात ब्रशेस, तर जो करंट निर्माण होतो, ठीक आहे, आता हे फिरल, तुमचा कंडक्टर फिरल, नॉर्थ पोल फिरल किंवा एकतर कंडक्टर फिरल किंवा नॉर्थ अँड साऊथ पोल, हे जे मॅग्नेट्स आहेत तुमचे हे फिरतील, मॅग्नेटिक फील्ड फिरल आणि मग कंडक्टर कॉन्स्टंट राहील. ह्यातलं काय वाटेल ते होईल. कारण ज्यावेळेला तुमचा करंट निर्माण होईल, हे दोन्ही दोन प्रोसेस आहेत, दोन्ही प्रोसेस तुम्हाला मी सांगितल्या. ह्या दोन्ही प्रोसेसपासून जो किंवा ह्यातली एक कुठली तर प्रोसेस आपण वापरणार, ह्याच्यापासून जो करंट निर्माण होईल तो आपला एक्सटर्नल रेजिस्टन्स आर, ह्यालाच आपण लोड रेजिस्टन्स पण म्हणतो. म्हणजे आपण इथं काय तर लोड जोडलेला असतो. ठीक आहे. किंवा एक्सटर्नल रेजिस्टर आपण आरच म्हणूया आपण समजून घेण्यासाठी पहिला. ठीक आहे. ह्याला जोडलेला असतो, ह्याला आपण करंट देण्याचं काम हे ब्रशेस करत असतात. ठीक आहे. आता ह्याचं ऑपरेशन काय आहे, म्हणजे ह्याचं वर्किंग काय आहे हे आपण समजून घेणार आता ह्याच्यामध्ये.
ठीक आहे. ह्या दिसतात तुम्हाला पोझिशन 1, पोझिशन 2, पोझिशन 3, पोझिशन 4. ह्या काय आहेत, द एंड व्ह्यूज ऑफ आर्मेचर कॉईल इन डिफरंट पोझिशन्स. ठीक आहे, आर्मेचर कॉईलचे ह्या डिफरंट पोझिशन्स आहेत. तर डिफरंट पोझिशन्समध्ये काय करतं, आता नॉर्थ पोल इकडं आहे, इकडं साऊथ पोल आहे, हे तुमचं मधलं काय आहे, ए बी कंडक्टर आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला ए बी दाखवलेलं आहे. इथं तुम्हाला प्रत्येक पोझिशन 1ला काय होतं, इथं ए बी तुम्हाला कंडक्टर दाखवलेलंच आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला डिटेलमध्ये म्हणजे बरोबर तुम्हाला दिसावं कळावं यासाठी फ्लक्स लाईन्स पासेस व्हायला तसं दाखवलेलं आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या इमॅजिनरी गोष्ट आहे. तुम्हाला काही फ्लक्स लाईन असं कुठं पास व्हायला मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ते पास व्हायला आहेत असं तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, फ्लक्स नाही, मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं तुम्हाला. मॅग्नेटिक इकडे नॉर्थ पोल ठेवला, इकडं तुम्ही 2 लोहचंबुकांना लहानपणी खेळा असाल, तुम्हाला काही कुठं मॅग्नेटिक फील्ड पास व्हायला दिसल्या नाहीत, पण त्याच्यामध्ये एकतर ॲट्रॅक्शन असतं किंवा रिपल्शन असतं. ठीक आहे, नॉर्थ पोल आणि इकडचा नॉर्थ पोल घेतला तर त्याच्यामध्ये काय होतं, रिपल्शन होतं. आणि जर ऑपोजिट घेतलं, इकडं नॉर्थ आणि साऊथ घेतलं तर त्यामध्ये अट्रॅक्शन होतं. हे तुम्ही लहानपणी लोहचंबुकाने खेळा असाल त्यावेळेला तुम्ही बघितलं असाल. ठीक आहे, ते दोन्ही लांब लांब जायचे हे पण तुम्ही बघितलं असाल. तर ह्याच्यामध्ये काय बघतो आपण, पोझिशन 1. पोझिशन 1 कशी असणार, थिटा इज इक्वल टू 0 डिग्रीला असणार. ठीक आहे, ज्यावेळेला थिटा इज इक्वल टू 0 डिग्री म्हणजे काय, इनिशियल कंडिशन. ह्या कंडिशनला काय असतं, कंडक्टर आहे त्या पोझिशन म्हणजे स्टॉप पोझिशनमध्ये असतो किंवा सुरुवातीची पोझिशन जी आहे ती यामध्ये असतो. ह्याच्यामध्ये काय होणार, फ्लक्स लाईन्स काय कट होणार आहेत काय नाही, स्टॉप कंडिशनमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठल्याही प्रकारच्या कट होणार नाही. आता ज्यावेळेला पोझिशन 2ला जाईल, पोझिशन 2ला म्हणजे काय, आता मगाशी पोझिशन 1मध्ये ए होता, तो ए कुठं आला, इकडं नॉर्थकडे आलेला बघू शकता, आणि हा बी आहे तो साऊथकडे गेलेला आहे. म्हणजे हा गोल फिरला म्हणजे थिटा 0 to 90 डिग्री गेला. ह्या वेळेला काय झाले, ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत त्या काय झाल्या, कट झाल्या. आता मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या वेळेला कट झाल्या म्हणजेच काय झालं, थिटा 0 डिग्रीपासून 90 डिग्रीला गेला. त्यावेळेला काय झालं, फ्लेमिंग्सचा जो राईट हँड रूल आहे त्यानुसार काय झालं, इंड्युस्ड करंट इन ए जो आहे तो ऑब्झर्वरकडे आहे. ठीक आहे, आणि जो बी आहे तो काय आहे, अवे फ्रॉम ऑब्झर्वर आहे. ठीक आहे, म्हणजे काय झालं, आता आपण इकडून बघत आहे तर ऑब्झर्वरकडे होता ए, तो काय आहे म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, करेक्ट जो फ्लेमिंगच्या राईट हँड रूलनुसार म्हटला तर इंड्युस्ड करंट जो आहे तो कुठं आहे, ए टुवर्ड्स द ऑब्झर्वर आहे आणि बी कुठं आहे, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहे. म्हणजे काय तुम्हाला मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर काय, ज्यावेळेला हा थिटा 0 to 90 डिग्री गेला त्यावेळेला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत त्या काय झाल्या, कट झाल्या. आता ह्या काय झाल्या, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फ्लक्स लाईन्स ज्या आहेत त्या कट झाल्या. आता फ्लक्स लाईन्स कट झाल्या म्हणजे तिथं काय झाला, करंट रिलेटिव्ह मोशन झालं कुणाचं, कंडक्टरचं आणि मॅग्नेटिक फील्डचं. हा कंडक्टर आहे, या मॅग्नेटिक फील्डमधनं चाललेले आहेत, ह्याचं काय झालं, रिलेटिव्ह मोशन झालं. आणि ज्यावेळेला रिलेटिव्ह मोशन होईल त्यावेळेला करंट तयार होईल, व्होल्टेज तयार होईल. ठीक आहे, हे व्होल्टेज कुठं कुठं जाणार, तर आता पहिलाचं जे व्होल्टेज आहे म्हणजे पोझिशन 2चं ते फ्रॉम C to D जाणार. ठीक आहे, हे कुठं जाणार, आता हे तुम्हाला हे कंडक्टरनं मिळणार, ए बी कंडक्टर आहे, इथं स्लिप रिंग्स आहेत R1 R2, त्याच्यावर ब्रशेस जोडलेले आहेत B1 B2. ठीक आहे, तर ज्यावेळेला आता थिटा इज इक्वल टू 0 to 90 डिग्री ज्यावेळेला गेला त्यावेळेला ब्रशेस कलेक्ट करणार करंट आणि करंट C to D इकडे जाणार. इथं रेजिस्टर आहे इकडं आणि इकडं डाव्या बाजूला C आहे आणि उजव्या बाजूला D आहे. ठीक आहे, तर C to D करंट जाणार. आता तिसरी पोझिशन जी आहे ती मागाशीची जी पोझिशन होती, कुठली, पोझिशन 1 त्याप्रमाणेच आहे. अब ह्या पोझिशनमध्ये कुठल्याही प्रकारचा काय होणार नाही, म्हणजे मिनिमम अमाऊंट ऑफ काय म्हणतो आपण त्याला, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कट होणार. ठीक आहे, म्हणजे इथे पोझिशन 1 आणि पोझिशन 3 हे आपल्याला काय दिसते, बऱ्यापैकी सेमच दिसते. ह्याच्यामध्ये काय, जो पोझिशन 2मध्ये जेवढा फ्लक्स कट झाला, मॅग्नेटिक फील्ड कट झाली तेवढी काय होणार नाही आहे, कट होणार नाही आहे. ठीक आहे, आता कट जाणार ह्याच्यामध्ये झालेली नाही पोझिशन 3मध्ये. इथं काय झालं, थिटा 90 to 180 डिग्रीला गेला. आता काय झालं, पोझिशन 4 जी आहे म्हणजे काय होणार, थिटा इज इक्वल टू 180 डिग्री टू 270 डिग्री. आता हा सेम टू सेम तुम्हाला पोझिशन 2 सारखाच दिसतो. ठीक आहे, फक्त जिथं बी होता तिथं ए आहे आणि इथं जिथं ए होता तिथं बी आहे. ठीक आहे, पोझिशन 2मध्ये जिथं ए आहे त्या ठिकाणी पोझिशन 4मध्ये बी आहे आणि पोझिशन 2मध्ये जिथं बी होता तिथं पोझिशन 4मध्ये ए आहे. ठीक आहे, ह्यामध्ये काय झालं, पोझिशन 2 सारखा मॅक्झिमम अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स
कट झाल्या पण काय झालं, तुम्हाला मी ए आणि बी होतं तिथे ए का सांगितलं, कारण की ते रिव्हर्समध्ये झालं. आता जे पोझिशन 2मध्ये कट झालं होतं ते कट कोण केलं होतं, एनं कट केलं होतं. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स थिटा टू 0 to 90 डिग्री केलं होता. म्हणजे काय झालं, आता ए पोझिशन 1मध्ये 1 सेकंद बघा तुम्ही, ह्याच्यामध्ये काय आहे, वरती ए आहे तो कुठे गेला, मध्ये गेलेला दिसतो तुम्हाला. ठीक आहे, त्यावेळेला काय झालं, C2D करंट गेला. कळालं काय, C2D करंट गेला होता तुम्हाला मगाशी मी सांगितलं. हा C आहे, C2D करंट गेला. आता इथं काय आहे रे, तर बीनं कट केला आहे. ठीक आहे, बीने इकडनं कट केला आहे आणि एने इकडनं कट केला. त्यावेळेला काय होणार, करंटची जाण्याची जी डायरेक्शन आहे ती काय होणार, रिव्हर्स होणार. ठीक आहे, म्हणजे काय होणार, D to C जाणार करंट. फक्त हा एवढाच फरक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होणार, पोझिशन 2मध्ये आणि पोझिशन 4मध्ये काय होणार, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जे आहेत त्या कट होणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला काय सांगितलेलं आहे, हा आपला झाला एलिमेंटरी अल्टरनेटर. तर एलिमेंटरी अल्टरनेटर हा पॉईंट आपला कवर झालेला आहे. ह्यामध्ये एवढं सांगायचं होतं की बाबा कट कसं होतं, फ्लेमिंग्स राईट हँड रूल म्हणजे काय, आणि पोझिशन कुठल्या कुठल्या असतात, पोझिशन 1ला काय होतं, पोझिशन 2ला काय होतं, 3ला काय होतं आणि 4ला काय होतं, हे आपल्याला हे शिकायचं होतं. आता पुढचे जे लेक्चर्स असतील ह्याच्यामध्ये काय तुम्हाला शिकवलं जाईल, DC जनरेटर म्हणजे काय, DC जनरेटरचं वर्किंग म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वर्किंग प्रिन्सिपल, हे आपल्याला शिकवलं जाईल. ठीक आहे, हे जवळजवळ एलिमेंटरी अल्टरनेटरचं, AC जनरेटरचं आणि अल्टरनेटर जे आहेत. ठीक आहे, ते दोन्ही पण सेमच आहे. आता आपल्याला DC जनरेटर्स त्याच्यामध्ये पण पहिल्यांदा आपल्याला एलिमेंटरी DC जनरेटर शिकायचं आहे, म्हणजे आपल्याला DC जनरेटरचं वर्किंग लगेचच कळते. ठीक आहे, थँक्यू एव्हरीवन.